बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील आई रेणुका देवीचा यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि या यात्रा महोत्सवाचं 3 महत्त्वाचे आकर्षण असतात। त्यापैकी एक आकर्षण म्हणजे बंदी मिरवणूक। जुन्या गावातील गणपती मंदिरातून ही बंदी मिरवणूक निघत असते आणि रेणुका देवीला प्रदक्षिणा करत ही मिरवणूक निघत असते। आपल्यासोबत हे बंदी मिरवणूक करणारे भाविक आहेत। देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा करून हे जे भाविक आहेत ते सध्या गणपती मंदिराजवळ म्हणजे जुन्या गावामध्ये या ठिकाणी आलेले। जुनी परंपरा आहे। पप्पू गुळवे आपल्यासोबत आहेत। काय नेमकी परंपरा आहे हा बंदी मिरवणूक या ठिकाणी? हे नवसाचे बंदे, याच्यात मुख्य मानकरी गुळवे, बरबडे, शेटे, परत गुरव आणि कुडके हे आणि मेहत्रे हे प्रमुख मानकरी आहे। या बंद्याचे 9 दिवस घट बसले की 9 दिवस दशमीचे उपास धरावे लागतात आणि 7व्या माळीला हे बंदे मिरवणूक वहनाच्या आदल्या दिवशी आपण इथून गणपती मंदिरापासून काढतो आणि देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आईला ओवाळतो आणि परत गणपती मंदिर आहे ते इथे त्याची सांगता होत असते। आणि याच्यामध्ये जवळजवळ दरवर्षी 100 ते 150 भाविक हे मोठ्या आदबीने आणि शिस्तीने बंदे खेळतात आणि चिखली नगरीची यात्रेची सुरुवात या बंद्याच्या उत्सवापासूनच खरी सुरुवात होती। नक्कीच खऱ्या अर्थानं बंदी मिरवणूक झाल्यानंतरच चिखली नगरीची जे रेणुका देवी आहे यात्रा महोत्सव हा बंदी मिरवणूक झाल्यानंतरच या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते। नवसाचे बंदे असतात आणि जुन्या गावातून म्हणजे चिखलीच्या जुन्या गावातून गणपती मंदिरापासून ही बंदी मिरवणूक संपूर्ण शहराला प्रदक्षिणा करतात आणि मंदिराला सुद्धा प्रदक्षिणा करत असतात। आज या बंदी मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाले। उद्या खऱ्या अर्थानं रेणुका देवीचा यात्रा महोत्सव असणार आहे। कॅमेरामन विनय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।